आणि आताची एक महत्त्वाची अपडेट येते। न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे। आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी देण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन करण्यात आल्यानं जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या आहेत। आझाद मैदान पोलिसांना जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याबाबत या पत्रात म्हटलेलं आहे। तसंच पत्रात जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तव्याची देखील पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेख सुद्धा या नोटीसमध्ये केलेला आहे। आताची एक या आंदोलनासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट येते। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स येत आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांकडनं आता नोटीस ही जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला ही बजावण्यात आलेली आहे आणि तातडीने आझाद मैदान खाली करण्याच्या सूचना या देखील पोलिसांकडनं देण्यात आलेल्या आहेत। प्रामुख्याने सांगायचं झालं तर आंदोलन करण्यापूर्वी या ठिकाणी हमीपत्र हे देण्यात आलं होतं जरांगे पाटील यांच्याकडनं आणि या हमीपत्रातल्या प्रत्येक मुद्द्याचं व्हायोलेशन म्हणजेच उल्लंघन हे टप्प्याटप्प्याने करताना पाहायला मिळालेलं होतं। अनेक ठिकाणी मराठा आंदोलक हे रस्त्यावरती उतरले होते, वाहतूक कोंडी निर्माण केली, अनेक ठिकाणी प्रक्षोभक भाषणं, कुठे शिवीगाळी हे प्रकार वारंवार घडताना पाहायला मिळाले। तर दुसरीकडे म्हणजे त्या पत्रात जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर एकूणच इथल्या मुंबईतल्या परिस्थितीबाबत अनेक धमकीवजा इशारा हा देखील देण्यात आला होता आणि ह्या सगळ्याचे गोष्टींचे पुरावे हे सरकारकडनं न्यायालयात देखील सादर केलेले आहेत। न्यायालयाच्या निर्देशानंतर आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या कोअर कमिटीला या ठिकाणी नोटीस बजावलेली आहे आणि या नोटीसीमधनं प्रामुख्याने आंदोलन हाताबाहेर जे जात आहे या अनुषंगाने नियमांचं उल्लंघन केलं जात आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आपण मागितलेल्या इतर सर्व परवानग्या या नाकारण्यात आलेल्या आहेत। इतकंच काय तर आपल्या दिलेली जी तारीख होती ती 29 होती आणि त्यापुढे कुठलीही मुदतवाढ मुंबई पोलिसांकडनं आंदोलनाला देण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळेच लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याच्या सूचना या मुंबई पोलिसांकडनं देण्यात आलेल्या आहेत। एकूणच आज ही परिस्थिती आपण पाहिली तरी नियंत्रणात जरी असली, वाहतूक पूर्ववत होत असली न्यायालयाच्या सूचनेनुसार, मात्र आंदोलक आजही त्या ठिकाणी आहेत। कुठेतरी उल्लंघन नियमांच्या अटींचं शर्तींचं होताना पाहायला मिळाले असता या ठिकाणी आता मुंबई पोलिसांकडनं न्यायालयाच्या निर्देशानंतर हे पाऊल उचललेलं पाहायला मिळतंय। बरं सूरज, ही नोटीस साधारणतः कधी बजावण्यात आली आहे, कधी त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे आणि जर याला वेळ झाला असेल तर त्यानंतर सध्या आंदोलनाची परिस्थिती नेमकी काय आहे, मराठा आंदोलकांकडून काय भूमिका घेतली जाते? खरं तर काल न्यायालयाच्या सूचना आल्यानंतर न्यायालयाने या एकूणच आंदोलनावरती प्रश्न उपस्थित केला होता। ज्या पद्धतीने आंदोलनाची रूपरेषा सांगण्यात आलेली होती, मात्र त्याहून पलीकडे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। अनेक ठिकाणी आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करताना पाहायला मिळाले। सर्वसामान्यांना याचा झालेला त्रास हा देखील त्यामध्ये निरीक्षणादरम्यान नोंदवण्यात आला होता। त्यामुळे एकूणच या घटनेनंतर न्यायालयाच्या निर्देशानंतर काल रात्री उशिरा ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि या नोटीसीनंतर आता पोलिसांकडनं हा संपूर्ण रस्ता जो आहे वाहतुकी कोंडीसाठी जो झालेला होता तो रिकामा करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच आता पोलीस देखील ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहेत। आता यापुढे जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीशी त्यांचा नेमका काय संवाद होतो आणि त्यातनं काय पुढील मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जरांगे पाटील यांना देण्यात आलेल्या प्रामुख्याने काही वेळासाठी थांबवते। सध्या चंद्रकांत भराट हे जरांगे कोअर कमिटीचे सदस्य आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण या संदर्भात माहिती विचारूया। चंद्रकांतजी नमस्कार, तुम्हाला जी नोटीस बजावली आहे पोलिसांनी त्यात नेमकं काय म्हटलंय? नाही, ती नोटीस आमच्याकडे अजून आतापर्यंत पोहोचलेली नाही, परंतु त्यांनी सांगितलं होतं रस्ते रिकामे करा, पण ते रस्ते रिकामे केलेलेच आहेत रात्री पण आणि आताही पण। आणि विनाकारणच काही कुठल्याही प्रकारचा त्यांना कारण कुठल्याही परिस्थितीत काय होतंय, बाहेर गावावरून येणारा जो कार्यकर्ता असतो, आंदोलन करत असतो किंवा काही अन्नधान्य घेऊन आलेली काही लोक असतात तिथून भाकरी वगैरे घेऊन आलेली, त्यांना इथपर्यंत यावंच लागतं आणि आझाद मैदानाच्या तिथं गर्दी ती होणारच ना। परंतु यांना असं वाटायला लागलं की बिलकुलच गर्दी नको, अमुक नको, मग गर्दी नसली तर आंदोलनच कसलं। त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये हायकोर्टाला आणि सरकारला आमची विनंती राहील की या पद्धतीने असं तुम्ही विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करू नका आणि तुम्हाला आंदोलन हे दडपशाहीच्या पद्धतीने दडपले जाणार नाही। काही केलं तरी हे आंदोलन शांतता आणि संयमाच्या स्थितीमध्ये चालूच आहे। यामुळं कोर्ट असो
किंवा सरकार असो किंवा पोलीस स्टेशनवाले असतो, कारण त्यांच्याशी आमची रात्री पण चर्चा झालेली होती. किंवा कोणते आता आम्ही त्यांना पार्किंग वगैरे दिली, मुलांच्या बऱ्याच गाड्या आपण काढून घेतलेल्या आहेत. जवळजवळ ज्या ज्या रोडवर आपल्या गाड्या होत्या त्या रोडवरच्या गाड्या आपण पार्किंगमध्ये लावलेल्या आहेत. म्हणजे आपण जितकं आपण सहकार्य करू त्या सहकार्याचं जास्तच दबाव तंत्र वापरायला लागले. अशा प्रकारचा दबाव. ही नोटीस काल रात्री उशिराच आल्याचं समजतंय आणि तुमचं म्हणणं असं आहे की ती तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेलीच नाहीये. हा नाही, त्यांचा प्रॉब्लेमच काय, ते कुठल्याही नोटिसा वगैरे असतात त्या उशिरा पोहोचवतात. आणि मग काय करतात, मग तुम्ही ऐकत नाही, तुम्ही कायद्याचं उल्लंघन करता, अमुक करता. आम्ही कुठल्याही कायद्याचं उल्लंघन कधीही केलं नाही, करणार सुद्धा नाही. कारण हे पहिलं आंदोलन नाही आपले, याच्या अगोदर आपले जवळजवळ हे 5-6वं उपोषणाचं आंदोलन आहे. आणि त्यामुळे जो कायदा सांगेल त्या कायद्याप्रमाणे वागतो. आता शेवटी ही मुंबई आहे, बाहेरून पूर्णपणे महाराष्ट्रात म्हणून जेव्हा माणूस येतो, एखादा कार्यकर्ता येतो, तो काय पायी येत नाही ना, गाड्या वगैरे घेऊन येतात. आणि अन्न इथं जी खाण्याची व्यवस्था आहे, मुंबईकरांनी जर ते बंद नसते केलं, ते जर आलं तर बाहेरून लोक आले नसते ना. हो. चंद्रकांतजी, काल कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आणि त्यात कुठेतरी कोर्टाचं म्हणणं असं होतं की 3 दिवसांची परवानगी आंदोलनाला मिळालीच नव्हती. या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, रोजच्या रोज रिन्युअल करायची परवानगी त्यांनी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे एक सांगू का, या पहिलं आंदोलन अशा प्रकारचे मराठा आंदोलनाच्याच वेळीच असा कायदा तयार केला की एकाच दिवसाची परवानगी आणि रोजच्या रोज त्याला रिन्युअल करायचं. मी तो प्रत्येक दिवशी अर्ज दिलेला आहे, रिन्युअल केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शनिवार रविवार सोमवार सुट्टी असते ना, म्हणून ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी कंटिन्युटी रिन्युअल नोटीस म्हणजे ती परवानगी आहे असं समजूनच जावं लागतं. ही पद्धती नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जो अर्ज दिला, परवानगीला मागितलेलं हे केलेलंच प्रत्येक वेळी आपण. किंवा आपण परवानगी मागत नाही किंवा अरेरावी करतोय असा कुठलाही प्रकार नाही. चंद्रकांतजी, आपण बघतोय काल कोर्टानं असं सांगितलंय की आता जे नवीन आंदोलक मुंबईत येत आहेत त्यांच्या सुद्धा गाड्यांची तपासणी किंवा त्यांना मुंबईच्या बाहेरच थांबायला सांगितलेलं आहे. आणि आज पोलिसांनी सुद्धा या नोटीसमधून बजावलंय की आझाद मैदान खाली करा. तर तुमची भूमिका नेमकी काय असेल? मला काय वाटतं, हे आमच्यासाठीच का होतं हे काही समजायला तयार नाही. मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत आतापर्यंत असं कधीच झालेलं नाही. या आंदोलन इथं आझाद मैदानात एक वर्ष आंदोलन करणारे लोक आहेत. मग ते 10 असतील किंवा 25 असतील 50 असतील असं माहित नाही आपल्याला. जे आंदोलक या ठिकाणी राहतात त्यांचा काही प्रॉब्लेम नाही वाटत त्यांना. आम्ही पहिल्यांदा आलो, आज 4था-5वा दिवसच आहे फक्त. आणि त्याच दिवसामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने अडवत असाल, शासन अडवत असेल किंवा कोर्ट असलं, काय कोर्टाला आमची विनंती राहील की तुम्ही स्वतः यांच्या ज्या बोलण्यावर किंवा यांच्या ज्या चुकीच्या प्रकारचं वर्तन पोलीसवाले मला वाटतं सरकार त्यांना दाखवतोय, त्यामुळे हा प्रकार होतोय असं मला वाटतं. चंद्रकांतजी, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी सविस्तर बातचीत केलीत यासाठी. आणि यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.